मी शारदा इंस्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि एक छान अशी रीडिंग घेऊन आले मी तुमच्यासाठी, ज्या रीडिंगच्या आतुरतेने वाट बघत असतात। तर रीडिंगचा विषय आहे खुलजा सिन म्हणजे मिरॅकल्स ऑन द वे। आणि मिरॅकल्स जे आहेत, जे काही आश्चर्यचकित करणारे, जे काही जादुई आपण जे म्हणतो ना, ते सगळं आश्चर्यचकित करणारे तुम्हाला अशा गोष्टी सगळ्या तुमच्या ऑन द वे आहेत, येत आहेत त्या। आणि त्या रिसीव्ह करण्यासाठी तुम्हाला रिसीव्ह मोडमध्ये राहायचं आहे, प्रेझेंट मोडमध्ये राहायचं आहे, असा तुमच्यासाठी तो मेसेज दिला जातोय। तर जी काही रीडिंग आहे, तुम्हाला काय मेसेज दिला जाते ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवते। तर बघूया आपण काय मेसेज आहे जो तुम्हाला सांगायचा आहे। मिरॅकल्स ऑन द वे। मग मिरॅकल्स काय घडतंय तुमच्या आयुष्यात, काय तुम्हाला पाठवायचं आहे पुढे, काय हे मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात काय चेंज घेऊन येणार आहेत, बघूया काय मिरॅकल्स होत आहेत। आणि हा जो मेसेज आहे हा खूप चेंज म्हणजे खूप सगळ्या तुमचं बदलणार आहे आयुष्यातला। म्हणजे सगळं आपण काय म्हणतो, सगळं चित्रच पालटणार आहे तुमच्या आयुष्याचं, असं मला इथं संकेत येत आहेत। म्हणजे जे मिरॅकल्स होणार आहेत त्यांना एक वेगळी एनर्जी आणि वेगळं चित्र सगळं दिसणार आहे, सगळा मूडच बदलणार आहे। जसं जसं पुढे तुम्ही जात तसं सगळे सगळे रस्ते तुमच्यासाठी उघडले जाणार आहेत। त्याने फ्रीडम म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या एनर्जीमध्ये स्टक झाला होता, अडकला होता, पिंजरा वाटत होता की हा पिंजरा आहे, या पिंजऱ्यात तुम्ही कधी मुक्त होणार, आणि मुक्त व्हायचं होतं तुम्हाला। या उंच आकाशात छान स्वच्छंद भरारी घ्यायची आहे। आणि त्यामुळेच कुठंतरी असं एनर्जी होती जिथे जीव कोंड मरत होता आणि कोंडल्यासारखं असं वाटत होतं, गुदमरल्यासारखं होत होतं किंवा काय, अशा गोष्टीतून तुम्ही बाहेर पडताय। मग काही करिअर असेल, काही रिलेशन्स असतील किंवा काही असेल, वैवाहिक ह्याच्यामध्ये असेल, ते सुद्धा आहे। म्हणजे बरेच वेळा असं होतं, काही मिसअंडरस्टँडिंग असतात किंवा काही असतं, त्यामुळे अशा गोष्टी होतात की चुकीच्या गोष्टींमध्ये आपण अडकले जातो आणि त्यामुळे खूप मनस्ताप होतो, मग स्वतःला होतो, फॅमिलीजला होतो, कुणाला, सगळ्यांना त्या गोष्टींचा त्रास होतो आणि मग आपण अडकले जातो। तर ह्या सगळ्यातून तुम्हाला फ्री केलं जाते, फ्रीडम दिला जातोय तुम्हाला। उंच आकाशात उडण्यासाठी तुम्हाला फ्रीडम केलं जातं। तुम्ही एक अशी सोल आहात, म्हणजे एक लक्ष्मण रेषा कशी ओलांडली पुढे जाते माणूस, एक असा सर्कल असतो, त्यामध्ये एका व्यक्तीने, एक कोणतरी असा जर त्या सर्कलमधनं बाहेर पडला की त्याच्या पाठोपाठ प्रत्येकाला त्याचं बळ येतं, अरे तो करू शकतो तर मीही करू शकतो, ती करू शकते तर मीही करू शकते, अशी मनामध्ये उभारी येते, शक्ती येते, ताकद येते की मी सुद्धा करू शकते। मला काय, माझ्यामध्ये खूप, म्हणजे आपल्या स्वतःला कधी आपण आपल्या स्वतःचा अभ्यासच केलेला नसतो, अरे मी एवढंच करू शकतोय, मला हेच होईल आणि मी हेच करू शकतोय। मग ते या कधी तुमच्यामध्ये काय शक्ती आहे याचा कधी तुम्ही अभ्यासच नाही केला, तुम्ही काय करू शकताय याचा तुम्ही कधी विचारच नाही केलेला आहे। तुम्ही फक्त आणि फक्त त्या गोष्टींमध्ये अडकून पडला की नाही, हा म्हणजे जे येतंय ना, जे काही महिन्याला हे येते, मानधन येते, पैसा येतोय, तो घेत राहायचं आणि जे काही ज्या गोष्टी आहेत त्या करत राहायच्या। नवीन कधी आयुष्याकडे बदल असा म्हणून तुम्ही बघितलंच नाही। मेंदूमध्ये मग त्याच सगळ्या गोष्टी, मग मॅनिफेस्टेशन तेच होत होतं। आणि त्यामुळं तुमचं इथं हे मिरॅकल्स काय होत आहेत, तुमचा विचार बदलतोय, तुमचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय। आणि तुम्ही जो विचार करताय तो म्हणजे खूप वेगळा विचार करताय, तुम्ही खूप वेगळा विचार करताय, वेगळ्या नवीन गोष्टीमध्ये, ज्या तुम्ही कधी माइंडमध्ये घेतल्या नव्हत्या किंवा केलेही नव्हत्या किंवा करायचं असं कधी विचारातही नव्हतं, अशा काही म्हणजे आयडियाज, क्रिएटिव्ह आयडियाज तुमच्यामधून बाहेर येत होत्या, आहेत पण तिथपर्यंत तुम्ही पोहोचत नव्हता, त्या सगळ्या तुमच्यातून बाहेर येणार आहेत। म्हणजे ज्या पिंजऱ्यात काय काय कैद करून ठेवलं होतं ना, ते सगळं बाहेर येते। ज्या काही क्रिएटिव्हिटी आहेत, आयडियाज आहेत, ज्या काही कलाकृती आहेत, जे स्वतःमध्ये जे गुण आहेत, ते सगळं जे काय आहे ना, ते बंद करून ठेवलं होतं तुम्ही हृदयामध्ये, आणि ते सगळं आता बाहेर येत आहे, तुम्ही ही ऍक्शन घेताय। इथं हेच तुम्हाला सांगितलं जात आहे, मिरॅकल्स ते हेच आहेत की तुम्ही आता ऍक्शन घेताय, तुम्ही स्वतंत्र होताय, तुम्हाला फ्रीडम दिला जातोय आणि खूप मोठी अचिव्हमेंट तुमच्याकडे येते, खूप काहीतरी मोठं तुम्ही अचीव्ह करताय। हे तर तुम्हाला सांगितलं जाते, खूप मोठा काहीतरी तुम्ही अचीव्ह करताय, कारण त्यासाठी तुम्ही म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी काही परीक्षा दिलेली असेल। सगळ्याचं प्रत्येकाचं प्रारब्ध असतं, प्रत्येकाचं कार्मिक असतं, आणि ते सगळं करत असताना बऱ्याच गोष्टी हातून निसटून जातात, काही राहतात, काही येतात, काही निघून जातात। सगळं गेलेलं स्वीकारला, असलेलं स्वीकारला, सगळ्या गोष्टी तुम्ही स्वीकारल्या, म्हणून तुमच्या आयुष्यात हे आता मिरॅकल्स
सुरू होत आहेत आणि हा मेसेज तुम्हाला इथे दिला जाते. मी कार्ड्स तुमच्या समोरच काढलेले आहेत, कार्ड्स इथे आहेत, मी तुमच्या समोरच कार्ड्स काढले आणि हे बघा मिरॅकल्सचं कार्ड आहे. असंच कुठला पण मेसेज येत नाही, जी तुमची एनर्जी आहे जी कनेक्ट होते. ऑन द वे आहेत मिरॅकल्स, ऑन द वे म्हणजे सगळं हे करून म्हणजे कोणताही अडथळा जो काही अडथळा मध्ये येत होता, मी ऑन द वे म्हटलंय, म्हणजे जो काही अडथळा, जे काही ब्लॉकेज, जे काही हे तुमच्या रस्त्यामध्ये येत होते, तुमच्या निर्णयामध्ये येत होते, काही निर्णय तुम्ही घेणार होता किंवा घेऊ पाहताय पण तुमच्याकडनं ते घ्यायचेच होत नव्हते, तर त्या निर्णयापर्यंत तुम्ही पोहोचताय, ते निर्णय तुम्ही घेताय आणि तुमच्या आयुष्यातले सगळे ब्लॉकेजेस सगळं निघून जाऊन तुम्ही खूप सुरळीत तुमचा मार्ग, तुमचं आयुष्य सगळं सुरळीत पुढं चालू लागतंय, पुढं जाते आणि खूप मोठं सगळं तुमच्या आयुष्यात आता हे होतंय. तर नवीन मार्ग, नवीन दिशा, नवीन सगळ्यात चमत्कारी म्हणजे आणि हे सगळे नॅचरल चमत्कार असणार आहेत बरं का. यासाठी तुम्ही काही केलेलं नाहीये, तुम्ही काहीही याच्यामध्ये हे करताय नाही. तुमच्यासाठी एक अदृश्य शक्ती आहे, तुमच्यासाठी एक ऊर्जा आहे, ती तुमच्यासाठी काम करतेय, ती तुमच्यासाठी काम करते. तुम्हाला जे काय हवं आहे, तुमच्या शक्तीनुसार, तुमच्या ऊर्जेनुसार तुम्हाला काय हवं आहे, प्रत्येक परिस्थितीचा अभ्यास, प्रत्येक जी गोष्ट तुम्हाला हवी आहे, काय नको आहे ते तुमच्यातलं काढून, जे हवं आहे ते तुम्हाला देऊन आणि तुम्हाला मार्ग मोकळे करून ती तुम्हाला देते. ती शक्ती तुमच्या बरोबर आहे. जरी प्रत्येक सगळी गोष्ट आपण काही करू शकत नाही, आपला जो औरा आहे, आपली जी शक्ती आहे ती काय आकर्षित करते, पॉझिटिव्ह शक्ती आकर्षित करते, सकारात्मकता आकर्षित करते, नवीन नवीन गोष्टी आकर्षित करते. हे तुमच्या औऱ्यामधून आहे, कारण तुमचा औराच पूर्ण पॉझिटिव्ह आहे, असा सकारात्मक असा औरा आहे आणि त्यामुळे येणारं सगळं जे आहे ते पॉझिटिव्हच येते, चांगलंच येते. तुमचा एक चमक जी आहे तुमच्या औऱ्यामधून अशी बाहेर पडते, असा इथं तुम्हाला मेसेज दिला जातोय. म्हणजे इंद्रधनुष्यासारखे रंग तुमच्या आयुष्यावर आता पसरतायत. फक्त त्यांना तुम्ही स्वीकारा, कारण झोळी जी असं वाटत होतं मनामध्ये, मग असं वाटत होतं की सगळं रितं झालं, सगळं रिकामं झालं, सगळी झोळी रिकामी झाली, असं जे मनामध्ये असे प्रश्न होते, वाटत होतं काय गमवलं कळालं नाही, काय कमावलं कळालं नाही, अशा सगळ्या द्विधा मनस्थितीत होता. पण येणारे जे मिरॅकल्स आहेत, येणारे जे गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या म्हणजे तुमची भरभरून झोळी भरून ओलांडणारी आणि असं सुख, समाधान, आनंद, उत्साह हे सगळं झोळी भरून तुमच्याकडे येत आहे. कारण तुम्ही की समाधानी सोल आहात, मला असं दिसतंय. तर तूप रोटीचा आनंद जो मिळणार नाही तो आनंद चटणी भाकरीमध्ये आहे. म्हणजे ही मनामध्ये जो तुमच्या हृदयामध्ये आहे तेही तुमच्यासाठी आहे, पण त्याचा खरा आनंद कुठे आहे? तुम्ही किती तुम्हाला उंच नेलं तरी सुद्धा तुमचे रूट्स जे आहेत ते जमिनीशी घट्ट आहेत, पृथ्वीशी घट्ट आहेत, हे सुद्धा तुमच्यासाठी. म्हणून हे मिरॅकल्स होत आहेत, कारण तुम्ही हवेत उडत नाही आहे, धुंदीत आणि गर्वात, अहंकारात हवेत उडत नाही आहात. तुम्हाला जाणीव आहे या गोष्टीची की तुमचे रूट्स जमिनीबरोबर, पृथ्वीबरोबर आहेत, तुमच्या मायेबरोबर आहेत, प्रेमाबरोबर हे रूट्स हे झालेले आहेत आणि त्यामुळे हे चमत्कार होत आहेत. कारण साक्षात बाप्पांचा आशीर्वाद आहे तुमच्या बरोबर, म्हणून हे रूट्स तुमचे कनेक्ट झालेले आहेत. आणि हे रूट्स म्हणजे त्यांना आकर्षित करण्याची शक्ती, म्हणजे अशा काही अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येतील की साक्षात बाप्पांची आणि महालक्ष्मींचा आशीर्वाद तुमच्याकडे येतोय. एज अ मिरॅकल्स. श्री गणेश आणि महालक्ष्मी हे दोन जे आपल्या ह्याच्यात सुद्धा चक्र जे मूलाधार आणि हार्ट चक्र, ही दोन चक्र जर बॅलन्स असतील, ऍक्टिव्हेट असतील, तर तुमच्याकडे येणारा अबंडन्स कुणीही थांबवू शकत नाही, तुमच्याकडे येणारा आनंद कुणीही थांबवू शकत नाही, प्रेम आणि पैसा, समृद्धी कुणीही थांबवू शकत नाही. पण जे आलेला आहे ते सांभाळता यायला पाहिजे. ही जी हा जो बॅलन्स आहे ना, हा तुमच्याकडे येतोय. खरं म्हणजे जरी तुमच्याकडे असेल किंवा नसेल आणि येतंय, ऑन द वे आहे, तर ते येताना, ते हे करताना त्याला सांभाळताही आलं पाहिजे. ही जी शक्ती आहे सांभाळण्याची ही तुमच्याकडे येते जर ऑन द वे हे मिरॅकल्स येतात. म्हणजे तुमची एनर्जी विस्कटलेली असेल किंवा इनबॅलन्स असेल तर तो बॅलन्स तुमच्याकडे येते की येतंय सगळं, तर ते स्वीकारायचं कसं? स्वीकारताय म्हणून येते, पण ते सांभाळायचं कसं? तर ती सांभाळण्याची जी शक्ती आहे, तो जो बॅलन्स आहे तो तुमच्याकडे येतोय आणि हा खूप मोठा बॅलन्स आहे बरं का. हे खूप मोठे मिरॅकल्स तुमच्याकडे होत आहे. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप मोठा सुख, समाधान आणि सगळंच तुमच्याकडे येते, आनंद तुमच्याकडे येतोय, मिरॅकल्स येतात. तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ही तुमचीच एनर्जी असते. आणि रीडिंग कशी वाटली कमेंट करून नक्की मला सांगा.
आनंद, मी काय म्हटलं तुम्हाला, ब्लेसिंग्स, आनंद तुमच्याकडे येते, आशीर्वाद तुमच्याकडे येते. मी हे कार्ड्स पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते बरं का. हे बघा, पहिलं कार्ड आहे फ्रीडम, दुसरं आहे मिरॅकल्स आणि तिसरं आहे ब्लेसिंग्स. हे जर ह्या रिडिंगचा जो विषय आहे तो म्हणजे खुलजा सिमसिम. खुलजा सिमसिम, मिरॅकल्स इज ऑन द वे. तर हे ऑन द वे जे काही तुमच्याकडे येते आशीर्वाद, ती स्वतंत्रता आहे आणि आशीर्वाद आहेत आणि त्या रूपाने येणारे तुमच्यात होणारे चमत्कार आहेत आणि बदल आहेत. हे आशीर्वाद कोणाचे आहेत? तुमच्या पूर्वजांचे आहेत. तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत, तुमच्या भगवंताचे, तुमच्या आराध्यांचे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत. म्हणून हे मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात होत आहेत. कारण हा जो निसर्ग आहे, हा निसर्ग, ही पृथ्वी आणि ही पानं, फुलं, आकाश, ह्या सगळ्याशी तुमची असं हे जोडलेलं आहे, प्रेमाचं घट्ट नातं जोडलेलं आहे तुमचं त्याच्याशी. आणि एक म्हणजे इथं बघा, एक असा पक्षी आहे जो स्वतंत्र होतोय, तो आनंदित आहे, तो स्वतंत्र होतोय. पण तो स्वतंत्र झाल्यानंतरचा जो आनंद आहे तो इथं आहे, जो निसर्गात आहे, निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि तुमच्या उच्च प्रकाशित अशा तुमच्या ह्याच्यामध्ये तो आहे. तर इथं तुम्हाला सांगितलं जाते बघा, आनंद कळकळणाऱ्या झऱ्यासारखी अशी तुमची ऊर्जा खळखळणार आहे. येणाऱ्या काळामध्ये तुमचा उत्साह खळखळणार आहे आणि खळखळ अशी तुम्हाला खूपच जाणवेल. म्हणजे पाण्याचे व्हायब्रेशन्स जे काय आहेत, पाण्याची हिलिंग तुम्हाला घ्यायची आहे. पाण्याचं हिलिंग घेत असताना म्हणजे तुम्ही त्याचा आवाज असेल, कुठंही तुम्ही पाण्याचा आवाज, पाण्याशी कनेक्टेड व्हा. पाण्याशी थोडंसं तुम्हाला कनेक्ट झालं की तुमची एनर्जी हील होतीये, हे तुम्हाला जाणवेल. तुम्हाला समाधान वाटेल, शांत असं वाटेल की पाण्यात पाय सोडून तुम्ही बसा. अशा ठिकाणी तुम्ही जा की जिथं तुम्ही पाण्यात पाय सोडून बसलाय, तुम्हाला शांत वाटतंय. जेव्हा आपण पाण्यात पाय सोडतो त्यावेळेला नदीचं मी तुम्हाला एक उदाहरण दिलं. नदी जसं आपला गाळ ते जे काही तिच्याकडे येते ते साचवून घेते, तसं आपल्यामधली जी शक्ती आहे, जे काही नकारात्मक जे झालेलं असतं, काही असे आपण ऑब्झर्व हे केलेलं असतं, सगळं शोषून घेतलेलं असतं. आपल्या काही अशा नकारात्मक ऊर्जा असतात, आपल्या बॉडी हे करत असते, तर ते सगळं पाणी आपल्यातून निघून घेऊन जातं, काढून घेऊन जातं. आणि म्हणून पाण्यात पाय घालून बसावं, शांतपणे बसावं. आता कासा पावसाळ्याचा हे आहे, धबधबे, स्वतःची काळजी घेऊन छानपणे निसर्गामध्ये मस्त एन्जॉय करा, स्वतःला उधळून द्या, असं तुम्हाला इथं मेसेज दिला जाते. कारण हा तुमच्यासाठी सगळं मिरॅकल्स येत आहे, तुमच्यासाठी सगळं छान छान सगळं येते. मग ते स्वीकारण्यासाठी तुम्ही छान असणं, तुम्ही उत्साही आनंदी असणं खूप महत्वाचं आहे. हा मेसेज तुम्हाला देत. आणि हे जे आशीर्वाद आहे ते तुमच्या पूर्वजांचे आणि तुमच्या आराध्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिरॅकल्सच्या रूपाने तुमच्या आयुष्यात येत आहेत. खूप स्टेबल होत आहे, खूप शांत होत आहे तुम्ही. महत्वाचं म्हणजे या रिडिंग मधून तुम्हाला हेच सांगायचं आहे की ही मिरॅकल्स जे ऑन द वे आहे त्यामुळे तुम्ही शांत होत आहे. जी काही गडबडलेली अवस्था होती, जे काही अस्तव्यस्त विचार झाले होते, काही त्रास स्वतःला असा झाला होता की ज्यामुळे म्हणजे काही रस्ते सापडत नव्हते, काही होत नव्हतं, सगळं तुम्हाला आतून माहित होतं की ही लगाम ही परमेश्वराच्या हातात आहे, भगवंताच्या हातात आहे, पूर्वजांचा आशीर्वाद आहे, सगळं छान होणार आहे. पण एक मनामध्ये एक अस्वस्थता असते, ती अस्वस्थता तुमची संपते आणि शांतता येते, हृदयातून वरती शांतता येते. कारण हा सगळा जो प्रवास आहे ना, तुम्ही खूप छान पद्धतीने सगळा प्रवास तुम्ही पुढे नेलेला आहे, पुढे सगळा प्रवास तुम्ही हा केलेला आहे. ह्यासाठी तुम्हाला इथं हा मेसेज दिला जातो. खूप मोठा मेसेज आहे. पूर्वजांचा आशीर्वाद आहे, आराध्यांचा आशीर्वाद आहे, स्वतंत्रता आहे, जे मिरॅकल्स रूपाने तुमच्याकडे येते. आणि हे आशीर्वाद हे सगळं घेण्यासाठी, तुम्हाला स्वीकारण्यासाठी तुम्हाला तयार राहायचंय. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. आणि पुन्हा हॅपी न्यूज, मी तेच सांगितलं तुम्हाला, आनंद आनंद, मी परत परत तेच होते. आनंद आहे, ब्लेसिंग आहे, स्वतंत्रता आहे आणि हा फ्रीडम जो काय तुमच्या बरोबर आहे, हा तुम्हाला येतोय. हा फ्रीडम हे सगळं तुमच्याकडे येते बघा. स्वतंत्रता आहे, ब्लेसिंग्स आहेत आणि आनंद आहे. हे ॲज अ मिरॅकल्स इज ऑन द वे, हे तुम्हाला इथं सांगितलं जाते. इतका मोठा म्हणजे तुम्हाला काय, तुम्ही काही विमानानं प्रवास सुद्धा करत असाल, प्रवासाचे सुद्धा योग तुमच्या म्हणजे तुमच्यामध्ये तुमच्यासाठी आहेत. प्रवास तुम्ही करत असाल, विमानाने करत असाल, कुठेही तुम्ही जात असाल, काही करत असाल, पण तुम्ही प्रवास करताय नक्की. आणि त्यामुळे तो आनंद जो काय आहे तो तुम्ही घेताय, त्या आनंदाची तुम्ही म्हणजे हे करताय, तुम्ही तो आनंद सेलिब्रेट करताय. सेलिब्रेशन आहे ना, सेलिब्रेशनच्या सुद्धा इथं व्हाइब्स आहेत. सेलिब्रेट सुद्धा तुम्ही करताय, तो काय आनंद आहे, ती जर्नी तुम्ही सेलिब्रेट करताय. म्हणजे येणारे जे मिरॅकल्स आहेत,
येणारा जो प्रवास आहे, आयुष्यात नवीन काही तुम्ही जर फिरायला जात असाल किंवा काही असे तुम्ही प्लॅन्स केले असेल तर ते सगळं सुखद छान आणि त्याचा आनंद तुम्ही घेताय हे सुद्धा तुमच्यासाठी इथं सांगितलं जाते. खूप सारा आनंद आणि आनंदाची बरसात तुमच्या आयुष्यात होते. खूप सारा आपण काय म्हणतो सुख, सुख जे काय आहे ना, सुख म्हणजे काय असतं आपण जे म्हणतो ना, तो जो काय त्याची खरं रियालिटी काय आहे, म्हणजे खरंच सुख म्हणजे काय असतं ते तुम्ही या प्रवासात अनुभवणार आहात. खरं सुख काय असतं, काय आहे खरी सुखाची व्याख्या, ते तुम्हाला ह्या मिरॅकल्सच्या रूपाने तुमच्यासाठी ते दिलं जाते, दाखवलं जाते. आणि रीडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं अजिबात विसरू नका बरं का, नक्की सबस्क्राईब करा. कारण एक हे बघा, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे हे मिरॅकल्स तुमच्या मनात, मी तुम्हाला सांगितलं ना, काय मनामध्ये हृदयामध्ये अशा गोष्टी साठवून ठेवलेल्या होत्या, असं काही गिल्ट होतं. जे बाबा एखादी गोष्ट आपण सोडली असेल, एखादं गेलं असेल, काही झालं असेल आपल्याकडून, तर ते आपलं चुकलं का, एखादा आपला डिसिजन घेतलेला असेल, खरंच आपण बरोबर घेतला का डिसिजन. काही वेळा काय होतं, आपल्यावर आपली काय परिस्थिती आहे ते आपल्याला माहित असतं, जगाला माहित नसतं, आणि त्या पद्धतीने आपण डिसिजन घेत असतो. आणि तसंच तुम्ही केलं, डिसिजन घेतलं आणि त्याच डिसिजनचा मग खरंच योग्य आहे का, होतं का, खरंच बरोबर झालं का, तर खरंच इथं तुम्हाला सांगितलं जातं या सगळ्या गिल्टमधून तुमच्यासाठी तुम्हाला बाहेर काढलं जात आहे. आणि ह्या गिल्टमधून बाहेर काढलं जाते म्हणूनच हे सगळे मिरॅकल्स तुमच्या बरोबर पुढे येत आहेत. आणि सगळे आशीर्वाद, स्वतंत्रता आणि मिरॅकल्स हे सगळं तुमच्या आयुष्यात काय येते, प्रवास, हे सगळं आयुष्यात तुमच्या काय येते, कारण ही सगळी तुमच्या मनातली गिल्ट तुम्ही काढून टाकली. ही गिल्ट, मला मनामध्ये कुठंतरी असा एक कप्पा असं थोडंसं वाटत होतं, खरंच आपण जो निर्णय घेतला, आपण जो डिसिजन घेतला खरंच योग्य होता का, आहे का. काही वेळा असे प्रश्न आपल्याला स्वतःला पडत असतात. तर कोणताही असू दे, तुमच्या विवाहाचा असू दे, प्रवासाचा असू दे, नोकरीचा असू दे किंवा शिफ्टिंगचा असू दे, कशाचाही निर्णय, कुठलाही डिसिजन असू दे, काहीही असू दे, तुमच्या शिक्षणाचा असू दे, बाबा हा डिसिजन जो घेतलाय तो योग्य आहे का, याची पुढं जाऊन खरंच हे चांगलं, हे सगळं हे होईल का, आपण जसं खरंच विचार केलाय त्या पद्धतीने होईल का. तर हा डिसिजन जरी तुम्ही घेतला, तुम्हाला गिल्ट मनामध्ये ठेवू नका. जरी तुम्ही घेतलं तरी सुद्धा भगवंताचे त्याला आशीर्वाद आहेत, त्यांचा सपोर्ट आहे. तुमच्यासाठी जे योग्य आहे, तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते सगळं तुमच्याकडे येते, कारण त्यांनी तसं ते नियोजन करून ठेवलेलं होतं. म्हणूनच तुमचं जे काही तुम्हाला डिसिजन घेण्याची जी मानसिकता झाली किंवा विचार झाले आणि तुम्ही जे घेतलं, जे केलं, जे करत तुम्ही पुढे आला, ते सगळं तुमच्या आयुष्यात तुम्हाला नाविन्यपूर्ण, तुमच्यातली नवीनता बाहेर काढण्यासाठी, ब्लेसिंग्स, आशीर्वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येत आहेत. तर तुमचं हृदय मोकळं करण्यासाठी, ते स्वीकारण्यासाठी तुम्हाला आपण काय म्हणतो, बाहेर खोल के से स्वीकार कीजिए असं म्हणतात बघा ते, तसंच. आणि खूप मोठा मिरॅकल्स आणि अबंडन्स असा तुमच्याकडे येतोय. चमत्कारिकरित्या सगळं आयुष्यात बदल होतील. हे सगळे स्वीकारा तुम्ही आणि पुढे जाण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. हाच मेसेज होता तुमच्यासाठी. आणि एक कुलजा सिमसिम आपण जे म्हणतो ना, तसंच एक मोठासा दरवाजा आणि मोठं सगळं हे तुमच्यासाठी उघडलं जाते. त्यातून प्रवेश करा फक्त, कारण तुमची ऊर्जा, तुमची एनर्जी, तुमचा पॉझिटिव्हनेस, तुमचा मायाळूपणा, खूप सेन्सिटिव्हली तुम्ही इमोशनली सेन्सिटिव्हली खूप अशी म्हणजे मायाळू सोल आहात तुम्ही. तुमच्यातनं प्रेम असं उजरून बाहेर पडतं, अशी सोल आहात. मग तुम्हाला प्रोटेक्शन देण्यासाठी साक्षात भगवंत आहे. त्यामुळं जे काही सोडा त्यांच्यावर समर्पित व्हा, ते तुम्हाला वाट दाखवतील. आणि तीच वाट ही आहे, मिरॅकल्सची वाट आहे. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांच्या आणि पुढे चालत राहा, असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. तर पुन्हा भेटायचं अशा छानशा रीडिंगमध्ये. मी तुमच्यासाठी छान अशी आणि रीडिंग घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.